छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आणि यासाठी जे आहे ते जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना जे आहे ते कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश करण्यात आले। त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटीसुद्धा लावण्यात आली। मात्र काही शिक्षक संघटनांनी त्यांना लावलेल्या ड्युटीहून आक्षेप घेतला। आपल्यासोबत शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहेत। काय सांगाल सर, तुम्ही एक निवेदन दिले, काय नाव आहे, नेमका आक्षेप काय आहे तुमच्या ड्युटीवर लावलेला? माझं नाव अमोल एरंडे, जिल्हा प्रमुख महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेना छत्रपती संभाजीनगर। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे। या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ड्युट्या लावण्यात आल्या आणि या ड्युट्या लावत असताना प्रशासनाने या पद्धतीने मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा या ड्युट्या लावत असताना शिक्षकांच्या बाबतीत केला आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब जी समोर येते की पैठण तालुक्यातील 2 शिक्षक जे आहेत त्यांचा एका शिक्षकाचा 13 महिन्यापूर्वी मृत्यू झालेला आहे आणि एका शिक्षकाचा जवळपास 3 महिन्यापूर्वी मृत्यू झाला आहे। या मृत्यू झालेल्या शिक्षकांना सुद्धा निवडणूक विभागाने निवडणूक ड्युटीवर हजर राहण्याचे आदेशित केले। हजर राहण्याचे आदेशित केले या संदर्भाने आम्ही संघटनेच्या वतीने मनपा प्रशासनाला कळवण्यात आलं की हे सदरील शिक्षक मृत्यू झाले आहेत। तरीसुद्धा 28 डिसेंबर रोजी जे मनपाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं, या प्रशिक्षणाच्या निमित्ताने हे शिक्षक हजर राहणारच नव्हते कारण ते मयत झाले होते। तर हजर का नाही राहिले म्हणून काल यांना या मयत शिक्षकांना या ठिकाणी कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली। म्हणजे हा सर्वात मोठा नीचपणाचा कळस आणि या मयत शिक्षकांच्या कुटुंबियांच्या भावनेशी मनपाचं प्रशासन हा खेळ करत असल्याचा आमचा महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेचा या ठिकाणी आरोप आहे। दुसरा काय प्रकार आहे सर जे मी आक्षेप घेतला आहे? या ठिकाणी निवडणूक विभागाला फक्त निवडणूक कार्य पार पाडायची घाई असते। या काळामध्ये तो सारासार कुठलाही विचार प्रशासन करत नाही। या ठिकाणी संभाजीनगर महानगरपालिकेत निवडणूक आदेश देताना अक्षरशः केंद्राध्यक्ष हे सर्वात जबाबदारी निवडणूक विभागाचा सगळ्यात मोठा प्रमुख त्या बूथवर असतो। केंद्राध्यक्षाचे आदेश देताना, ड्युटीचे आदेश देताना प्रशासनाने हा विचार करावा की ह्या व्यक्तीची, शिक्षकाची सिनियरिटी किती, त्याचा अनुभव किती। अक्षरशः जे शिक्षण सेवक आहे ज्यांची 4-4, 5-5 वर्ष सेवा आहेत त्यांना केंद्राध्यक्ष म्हणून त्यांनी आदेश दिले आणि जे सिनियर लोक आहे त्यांना नंबर 2, नंबर 3 अधिकारी, म्हणजे पूर्ण हा गलथालपणा आहे। असे किती उदाहरण आहेत? असे मला वाटतं बरेचसे आहेत। संख्या आम्ही घेऊ, पण आमच्याकडे बरेचसे कॉल शिक्षक बांधवांचे आले आहेत। यांनी काय होतं, एकतर निवडणूकचं ड्युटी एक ताणतणावाची ड्युटी असते आणि त्यात केंद्राध्यक्ष ड्युटी म्हणजे आमच्या बांधवांना झोपा नाही। निदान प्रशासनाने हा विचार करा ना, तुम्ही सिनियर व्यक्तींना केंद्राध्यक्ष करा, राष्ट्रीय कामाला आमचा विरोध नाही, पण तुम्ही फक्त निवडणूक काम करून घ्यायचं म्हणून सारासार कुठलाच विचार करत नाही। कसे आदेश काढतात, काय आदेश काढतात, याच्यावर अन्याय होता। म्हणून आमच्या संघटनेची मागणी, मी शिक्षक समितीचा राज्य प्रवक्ता म्हणून म्हणतो, प्रशासनाने कुठलेही निवडणूक आदेश काढताना त्याची पडताळणी करावी, त्यांच्या सेवा या सगळ्या गोष्टीचा सगळा अभ्यास करून हा आदेश त्यांनी काढायला पाहिजे आणि निवडणुकीचा अनुभवसुद्धा विचारात घेतला पाहिजे। नवीन व्यक्ती कसा त्या ठिकाणी ते काम करू शकतो, बस एवढे ह्या ठिकाणी। सर, BLOला सुद्धा जे जबाबदारी देण्यात आली, तिकडे काम असताना इकडे पण काम लावले नाही। मुद्दा आमचा एक वेगळा आहे की मुळात आता महानगरपालिकेचे इलेक्शन होत आहेत आणि त्याच्यासाठी साधारणतः 6,000 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एक जर अप्रॉक्स आकडा पकडला तर 50,000च्या आसपास शासकीय कर्मचारी आहेत आणि त्यापैकी जर आपण पाहिलं तर इतर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना घेण्याऐवजी कोणत्याही महसूल विभागाचा असेल किंवा इलेक्शन, आता सरांनी सांगितलं की राष्ट्रीय कार्यालय आमचा विरोध नाही, परंतु सर्व सरसकट आमचेच शिक्षकच, जिल्हा परिषद शिक्षकच घ्यायचे असा एक पायंडा कायम निवडणूक विभागाने ठेवला आहे। जवळपास 50,000पैकी इतर डिपार्टमेंटच्या शिक्षकांना फार तुरळक लोकांना घेतलं आहे आणि आमच्यातील जवळपास 3,000 शिक्षकांना म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे घेतलेलं आहे। तरी कुठंतरी आमच्यावर कुठंतरी शिक्षकावर अन्याय होतो आहे। काही शाळा अशा आहेत की खास करून त्यांनी जिल्हा परिषदच्या पुरुष शिक्षकांना, पैठण तालुक्यातल्या पुरुष शिक्षकांना यांनी आदेश काढलेत। तर काही शाळांवरती द्विशिक्षकी शाळा आहेत, 3 शिक्षकी शाळा आहेत, सगळे पुरुष शिक्षक आहेत, तर ती शाळा पूर्णतः बंद राहते। तिघाच्या तिघांनाही, दोघाच्या दोघांनाही ऑर्डर आहेत आणि मग त्या इलेक्शनसाठीच्या 2 ट्रेनिंग्स असतील, एक आपलं इलेक्शनचा अगोदरचा दिवस, एक इलेक्शनचा दिवस, मग 4-5 दिवस शाळा बंद राहिली तरी महसूल विभागाला किंवा निवडणूक विभागाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। आणि साहेब, विशेष असं आहे की आमची जर एक दिवस शाळेची विद्यार्थ्यांची खिचडी MDM जर बंद राहिलं तरी आम्हाला नोटीस येतात, परंतु आमची ह्या 5 दिवस खिचडी बंद राहते तर आमच्या विद्यार्थ्याचं कुपोषण होणार नाही का? म्हणजे 5 दिवस शिक्षण बंद राहते त्याच्याशी शासनाला देणं घेणं नाही का, म्हणजे निवडणूक विभागाला? म्हणजे कुठेतरी जिल्हा परिषद शाळांवरती एक कुठेतरी अन्याय करायचा म्हणून ह्याच भावनेने जिल्हा परिषद शिक्षक चांगलं काम करतो म्हणून नेहमी त्यालाच घ्यायचं, हे कुठेतरी चुकीचं होतं आहे। म्हणून जिल्हा परिषद शिक्षकांच्या व्यतिरिक्त इतरही वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यांनाही याच्यात सहभागी करून घ्यावं अशी आमची एक रास्त अपेक्षा आहे। सर, असणार तुमची काय प्रतिक्रिया आहे? सर, मी आबासाहेब मदने, जिल्हा प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आहे। मी स्वतः BLO आहे,
परंतु BLO असूनसुद्धा मला इलेक्शनची महानगरपालिकेने ड्युटी दिलेली आहे. BLO हे वर्षभर काम चालू असतं. वेगवेगळे फॉर्म भरायचे, नाव नोंदणी करायची, हे सर्व प्रशासनाला माहिती असताना, निवडणूक विभागाला माहिती असताना तरीसुद्धा पैठण तालुक्यातील 80% BLOंना मतदान अधिकाऱ्यांची ड्युटी दिलेली आहे. तरी ही निवडणूक विभागाला एवढी डाटा उपलब्ध असतानासुद्धा त्यांनी BLOंना डबल ड्युटी देणं हे योग्य नाही. तरी आमचा राष्ट्रीय कामाला विरोध नाही, परंतु दर वर्षभर तर आम्ही काम करतो आहे, परंतु BLOंना नियम पण आहे की मतदानाची ड्युटी त्यांनी द्यायला नाही पाहिजे होती आणि आमच्या या सर्व संघटनेच्या वतीनं त्याला विरोध आहे आणि निवडणूक आयोगाचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. जे बघतो आपल्यासोबत मॅडम आहे. मॅडम, तुम्हाला सुद्धा ड्युटी लावली, काय अडचण आहे? मला नाही ड्युटी लागली, परंतु माझ्या सहकाऱ्यांना ड्युटी लागली. ज्यांच्या बदल्याहून जे इतर तालुक्यांमध्ये गेलेले आहेत त्यांची सुद्धा माहिती घेतली गेली आणि त्यांच्या मूळ आस्थापना ज्या पूर्वीच्या शाळा होत्या तिथं त्यांच्या ऑर्डर आल्या आणि जर ते निवडणुकीला तिथं कार्यरत नाही झाले किंवा नियुक्त नाही झाले तर त्यांना शोकच सुद्धा आलेले आहेत. मग इतकी डेटामध्ये त्रुटी काय? आज एवढं आपण टेक्नोसेव्ही जग झालेले, माहिती उपलब्ध असताना शिक्षकाची जिथे बदली तिथे ऑर्डर द्यावी आणि जिथे शिक्षक उपलब्ध नाही तिथे जर ऑर्डर दिली आणि त्यांनी जर नाही ड्युटीला गेला तर त्याला शोकॉज देणं कितपत योग्य आहे. त्याचबरोबर मयत बांधवांना सुद्धा ड्युटी आलेल्या आहेत. मग त्यांच्यासाठी ज्या लागलेल्या ड्युटी आहेत त्यांच्यासाठीचे ऑर्डर स्वर्गात कशा पोचवणार आहे, कोण पोचवणार आहे? त्या बऱ्याच गोष्टींमध्ये त्रुटी आहेत. डेटा उपलब्ध असताना सुद्धा जर महसूल विभाग स्वतःची स्वतंत्र यंत्रणा तयार करत नसेल तर कायम प्रामाणिक व्यक्ती म्हणून शिक्षकाकडे पाहिलं जातं. कुठलंही काम आलं की आम्ही इमानदारीने करतो, म्हणून चुकीच्या बरोबर सगळ्या प्रकारची ड्युटी आम्ही करतोय आणि हे कितपत आम्ही सहन करायला पाहिजे? एक शिक्षक म्हणून, एक व्यक्ती म्हणून आम्हालाही काही मर्यादा येतात. ऑनलाईन कामं असतात, घरी पोचतो तोपर्यंत 10 लिंक येतात सर भरायला आम्हाला आणि त्याचबरोबर राष्ट्रीय कर्तव्य आम्ही सगळेच पूर्ण करतोय. गुरंढोरं मोजण्याची सुद्धा ड्युटी आमच्याकडे, गुड मॉर्निंग पथक पण आमच्याकडे. मग शिक्षक म्हणून त्यांनी कुठे कुठे पुरायला पाहिजे, किती अपेक्षा ठेवणारे शासन आमच्याकडनं. त्यामुळे आम्ही ह्या सर्व अशैक्षणिक कामाचा निषेध व्यक्त करतो. आम्हाला फक्त मुलांना शिकवू द्या, जे आमचं मूळ काम आहे ते आम्हाला करू द्या. धन्यवाद. दीपिका एरंडे, माजी राज्य मीडिया प्रमुख, जुनी पेन्शन संघटना. निश्चित आपण बघतो हे सगळे वेगवेगळ्या शिक्षक संघटनेचे पदाधिकारी होते, ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी यांची ड्युटी लावण्यात आली, यावर सगळ्यांनी आक्षेप घेतला आणि त्यात दुरुस्ती करण्यात यावी अशी सुद्धा त्यांनी मागणी केली. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.